ब्रेकनंतर बातमी पुण्याची आहे। पुण्यात आज काँग्रेसचं निषेध आंदोलन आहे। अमित शहांच्या दौऱ्याचा निषेध केला जाणार आहे। लाठीचार्ज प्रकरणी अमित शहांनी देशाची माफी मागावी अशी या ठिकाणी काँग्रेसनं मागणी केलेली आहे। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत आणि ते या क्षणी थेट संवाद साधणार आहेत। ज्यांनी हा मुद्दा लावून धरला ते पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी। चंद्रशेखर, लागवी सध्या मी पुण्याचे जे शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्यांच्यासोबत आहेत। जगताप साहेब, रात्रीपासून सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। आज आपण आंदोलन जे ठेवलेलं आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही सगळी कारवाई सध्या पुणे पोलिसांकडून केली जाते, काय सांगा? एक तर पुणे पोलिसांना काँग्रेसची भीती काय आहे हे आम्हाला समजत नाही। ज्या गृहमंत्र्यांनी देशातल्या एकूण सगळ्या तरुणांवर तरुणींवर लाठीचार्ज केला, त्यांचे विनयभंग केले आणि या सगळ्या त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे गृहमंत्री करतायत, त्यांना त्यांच्यावर निदर्शन करण्याचं काम पुणे शहर काँग्रेस करते। पण मागचे 3 दिवस पुणे शहर पोलीस प्रचंड प्रमाणामध्ये गृहमंत्र्यांना सुरक्षा देत असताना आम्हाला त्रास देत आहे। काल रात्री 10 वाजल्यापासून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे। साधारणतः 100 कार्यकर्ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधील चौक्यांमध्ये बसून ठेवलेले आहेत। आम्ही या ठिकाणी संवैधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत होतो। असं असताना म्हणजे त्यांच्या रूटवर पण आम्हाला परवानगी देण्यात आली नाही, रूट सोडून बाजूला ठेवण्यात आली। असं असताना जर लोकशाहीच पायदळी तोडण्याचं काम पुणे शहर पोलीस दल करणार असेल तर देवेंद्र फडणवीसांचा या महाराष्ट्रामधला एकूणच गुंडाराज कसा आहे हे या ठिकाणी स्पष्ट करणारा हा विषय आहे। पण हे होत असताना आम्हाला ते जितक्या ज्या पद्धतीने अडवतील उलट आम्ही तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी गृहमंत्र्यांना विरोध करण्याचं काम करू। पुणे पोलिसांनी केलेली ही सगळी जी काही हुकुमशाही किंवा गुंडशाही आहे ही निश्चित पुणेकर आणि महाराष्ट्रातील जनता बघते, हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे। आतापर्यंत किती कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि कोणकोणत्या पोलिसांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले? असंही मी की ऍडिशनल सीपी मनोज पाटील साहेबांना मी काल रात्री विनंती केली होती की एकीकडे तुम्ही आमच्याकडून शांततेने नाही का या ठिकाणी म्हणजे प्रॉपर कुठल्या प्रकारचा वाद न होता आंदोलन करण्याची अपेक्षा ठेवता आणि त्या पद्धतीने सगळं होत असताना उलट पक्षी आमच्या कार्यकर्त्यांना अटक करताय, त्या अशा प्रकारचं सहकार्य नाही का तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं। पण तुम्ही हे जे काय असहकार्य करताय किंवा आमच्यावर जी काय एकूणच आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतायत हा एकूणच असंतोषी उफाळून येईल। त्याच्यामुळे काल आमचा अक्षय जैन असेल किंवा बाकीची खूप सारी मंडळी आहेत, आमच्या गौरव बालंदे असतील, अशी युवकशीची मंडळी आहेत, त्यांनाही बऱ्याच ठिकाणी डिटेन करण्यात आलेलं आहे। मी स्वतः प्रत्येक पीआय आणि एसीपीशी बोलतो, जे अटक करायला जातात त्यांच्याशी मी रात्री बोलत होतो, पण दुर्दैवाने आमचा आवाज त्या ठिकाणी दाबला जात होता। पण एक निश्चित आहे की आता थोड्या वेळात आंदोलन चालू होते। आंदोलनामध्ये त्यांनी आणखीन काय आमच्या दादागिरी केल्यानंतर मात्र अमित शहा पुण्यातून बाहेर पडेस्तोवर पुणे शहर काँग्रेस मात्र त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीने नाही का या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना आमचं प्रोटेस्ट दाखवूच, पण त्याचबरोबर पुणेकर दाबले जात नाहीत हा संदेश मात्र या ठिकाणी या देशाच्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना नक्की दिला जाईल। दादा, खरं तर तुमच्या आंदोलनाच्या 2 ज्या जागा आहेत त्या बदलण्यात आल्या आहेत। अगोदर जे आंदोलन आहे ते शंकरशेठ रोड इथल्या सेवनला चौकात होता, आता जागा बदललेली आहे। काय वारंवार जागा बदलली जात आहे? मुळात विषय असा की पुणे पोलिसांना याची भीती होती की अमित शहाच्या समोर बऱ्याच राडाबाजी होईल, पण आम्ही काँग्रेसची कल्चरमधले आहोत, काँग्रेसचे ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याच्यामुळं जे कायद्याला धरून आहे किंवा जे एकूणच एका लोकशाहीला धरून त्या प्रकारचं आंदोलन होणार होतं। 7 चौकात आम्हाला परवानगी नाकारण्यात आली, त्याच्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की आंदोलन तुम्हाला करून देणार नाही। आम्ही त्यानंतर मात्र उत्सव हॉटेल चौकामध्ये परवानगी देण्यात आली। पण हे होत असताना मग एकीकडे तुम्ही आम्हाला परवानगी देता आणि दुसरीकडे आमच्या कार्यकर्त्यांनी धरपकड करता, ही कुठल्या प्रकारची लोकशाही आहे? आणि हे असं होत असताना जर पुढच्या 1 तासाभरात आंदोलन चालू होते, त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी परत त्रास दिल्यानंतर मात्र श्री अमित शहा हे देशाचे गृहमंत्री हे आम्हाला माहिती असून सुद्धा ते एअरपोर्टपर्यंत पोहोचल्यावर मात्र मग कुठे ना कुठे मात्र रस्त्यावर आंदोलन होईल। पुणे पोलिसांना माझं आताही नम्रतेची विनंती करून आव्हान आहे की प्लीज आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका। आम्ही कुठल्या प्रकारे चुकीचं काम करत नाही किंवा कुठेही या ठिकाणी जनतेला आणि भाजपला त्रास होईल अशा प्रकारे नाही का आम्ही कुठल्या प्रकारची म्हणजे हिंसाचाराचा वापर करत नाही। आम्ही लोकशाही मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन करतोय, पण तुम्ही मात्र कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना आणि गृहमंत्री अमित शहा यांना खुश करण्याच्या नादामध्ये आमच्यावर चुकीचा अन्याय करताय ते मात्र पुणेकर बघतायत, हे एवढं निर्व्याज सत्य आहे। दुसऱ्या बाजूला भाजप जे आहे ते आपल्या विरोधात आंदोलन करत आहे असंही सांगण्यात येत आहे। भाजप आणि आपण समोरासमोर जे आंदोलन आहे याबद्दल खरं तर भाजपची काय सांगाल? ही लोकशाहीची थट्टा आहे
म्हणजे एकीकडे विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले, त्यांना प्रचंड मोठा लाठीचार्ज झाला, विद्यार्थिनींवरचे विनयभंग झाले दिल्लीमध्ये. असं असताना आम्ही गृहमंत्र्यांना काळे झेंडे दाखवतोय. इथं मात्र पुणे शहर भाजप त्याच्यावर फुलाची उधळण करण्याचं नका काम करताय. कुठला विषय म्हणजे या ठिकाणी तुम्ही कसला जल्लोष साजरा करताय? विद्यार्थिनींवर या ठिकाणी अत्याचार झालाय किंवा त्यांचा विनयभंग झालाय म्हणून तुम्ही नका या ठिकाणी सेलिब्रेशन करताय. 23 विद्यार्थ्यांनी नीटमुळे आत्महत्या केल्या, त्याचं सेलिब्रेशन करताय. या ठिकाणी ज्या शहर भाजप किंवा एकूणच भाजपने या ठिकाणी नीतिमत्तेचे धडे देण्याचा प्रयत्न केला की भाजप किती खोटारडी आहे आणि किती नीतिमत्ता शून्य आहे याचं चित्रण किंवा प्रदर्शन आज पुणेकरांना आणि महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलं की खरं तर आज जे आंदोलन होणार आहे ते पुण्यातील सिटी प्राईड चौक इथल्या उत्सव हॉटेलच्या समोर होणार आणि त्याच ठिकाणी जे ते भाजप सुद्धा आंदोलन करणार आहे लागवी. खरं तर आपण पाहिलं की आंदोलनाच्या जागा बदलण्यात आलेल्या आहेत आणि रात्रीपासून जे ते काँग्रेसचे आणि दलित पॅंथरचे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. शहरामध्ये सध्या अमित शहा मुक्कामाला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त पोलिसांचा लावण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला डेक्कन पोलीस स्थानकामध्ये अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी जाण्यात आलेलं आहे आणि दलित पॅंथर अर्थात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची सुद्धा धरपकड केली जात आहे. अमित शहा यांचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता पुण्यातील टिळक पुरस्काराच्या निमित्तानं गुलटेकडी इथं आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.